आपला काय व्हिडिओ अपलोड होऊ शकत. तर मित्रांनो, आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता वाजले 7:05. तर आपला ब्लॉग चालू करूया. तर आता आपल्या शाळेची तयारी मी पूर्ण केली आहे आणि बघा गरम गरम मस्त चहा पण घेतलेला आहे आणि ट्रेनही चाललेली आहे. आता मी चहा पितो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो, आपलं चहा तर पण झालेलं आहे. तर असं होईल का गावा आपल्या आवडीच्या ठिकाणावर गावात जाणार नाही. हवा तर आहे थोडी थोडी, बरं वाटते इथं. बघा हवा तर सुटायला लागली एकदम फास्ट. अजून आपल्या कॉलेज भरायला थोडासा वेळ आहे, 5-10 मिनटं. कॉलेज तर इथंच आहे, जायला काही एवढा वेळ लागत नाही. मी 7:15ला घरून हलतो. म्हणजे मस्तपैकी 27 पण नाही, मी 19 किंवा 18पर्यंत आरामशीर पोचतो. मम्मी बघा सकाळ सकाळी कपडे धुवून आता वाळू घालायचे. पौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पावडर लावली का नाही? लावली. तेल गटून दिसायला लागले. आपल्या कॉलेजचा जायचं टायमिंग झालेला आहे. आता जातो मी कॉलेजला. मग आपला ब्लॉग कॉलेजला आलं कंटिन्यू करा. मग बाय बाय मित्रांनो. तर मी तर कॉलेजमधून आलेलं आहे. आता मस्तपैकी जरा फ्रेश होतो, कारण की बाहेर एकदम गरमी होते. बघा माझ्या तोंडावर तुम्हाला दिसतं एकदम त्याचं ऑइली. आता मी हात पाय धुतो आणि कपडे बदलतो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो, एक वाईट गोष्ट झालेली आहे आपल्यासोबत. ती सांगू पण कधी कळा नाही गेली आणि तुम्ही नंतर मग मला हे करताल टोल्ड. तर आपला कालचा व्हिडिओ मी एडिट करायला बसलो आणि आता वाजले 2:17. मी बरोबर तुम्हाला बोललेलं कपडे बदलून लगेच मी एडिटिंग करायला बसलो. एडिटिंग केला आणि नंतरला मग मी कॅपकट टून करतो एडिटिंग झाल्यानंतर एक्सपोर्ट केला. नंतरला मग ते व्हिडिओ आणि फोटो काय रिमूव्ह झाले म्हणून दाखवलं. यूट्यूबवर खूप 1 तास पूर्ण सोल्युशन हुडकले, आपल्याला जर काय भेटलं नाही आणि आपला काय व्हिडिओ अपलोड होऊ शकत नाही. ते चुकून झालं आणि हे मला पहिले माहीत नव्हतं की म्हणजे आपण एडिटिंग झाली आणि एक्सपोर्टिंगला टाकला आणि ते आपलं म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये यायच्या पहिले जर आपण गॅलरीमधले सर्व म्हणजे ते काय व्हिडिओ एडिटिंगमध्ये टाकलेले तर मारले, पण कॅपकटमधून पण एडिटिंग केलेल्या व्हिडिओमधून ते पूर्ण जातं. हे माहीत नव्हतं मला. माहीत असतं तर मग असं केलं नसतं. म्हणजे एक्सपोर्ट झाल्यानंतर पण ऑटोमॅटिक डिलीट होतं. एक्सपोर्ट झाला होता पूर्ण व्हिडिओ, गॅलरीमध्ये पण आलता आणि मग मी मारलं पूर्ण डिलीट आणि नंतर मग बघतो तर हे पूर्ण हे झालं. तर ज्याबरेच माफ करा, पुढच्या अशी चूक होणार नाही तुमच्या मित्राकडून. हे करतो. आता आपण जरा जेवण करायला. खूप भूक लागली. जेव तर वाटत नाही गेलं, पण थोडं खावं लागेल. आता जर काही सोल्युशन असता
समजा यूट्यूबवर गायब झाला असता किंवा असं कुठून म्हणजे डिलीट मारलं असतं, कुठून पण आणलं असता. पण मेन म्हणजे ते कॅप कट करून झालेलं आहे माझं. तर आता खूप वाईट वाटायला, पण काय करू शकत नाही. तर आता मी जेवण गरम करून घेतो मस्त म्हणजे मित्रांनो. आता मी जेवायला तर घेतलेलं आहे मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि 2 चपात्या. हे बघा, ही बटाट्याची आपली भाजी आणि 2 चपात्या घेतलेल्या आहेत. तर आता मी जेवण करतो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो आता आले 5:23 आणि आपण खेळण्यासाठी आलं क्रिकेट. तर आपल्या 3 वर्ष तर मी जेवलोच नव्हतो, कारण की आपल्या व्हिडिओसाठी टेन्शन होतं. म्हणजे टेन्शन काय आता शेवट मिटलंच नाही, ते आपल्या व्हिडिओ सर आता बुडला. पण त्यात काय नाही, आपण खेळण्यासाठी आलं क्रिकेट आता. तर आपले मित्र शाळेतून ते पण आले आणि कपडे बदलायला गेले घरी. आणि थोडं वेळ थांबले मी, थोडं वेळ थांबावं लागलं आपल्याला. आणि इथं पण थोडा पाऊस पडलेला आहे बघा, चिखल बघा इथं म्हणजे चिखल ना. हे बघा आपला शुभम पाठीमध्ये व्हिडिओ तुम्ही बघितले असेल बघा, कपडे बदलून आले. आणि बघा बॅट बीट चप्पल बहिणी नेऊन घेतली, दुबईहून घेतलेली आहे का नाही. पप्पांसोबत गेलं तर काय झालं, हे माझं स्वतःचा प्रायव्हेट जेट आहे, त्याच्यामध्ये जाऊन आणलेली मी. अरे माझा आहे ना, CNG भरून गेली ना तुला. अरे ते 10,000 ची CNG लागली त्याच्यामध्ये. आमच्या तुला बारक्या त्याचे कपडे पण उतरवले मी. आणि आमच्या तुला शेंडी तुम्ही ह्याला बघितलं असेल की शुभमने पाठीमध्ये शेंडी ओढलेली आहे. शेंडी तुम्हाला दाखवलेली एकदम भारी आहे, एकदम अशी उभी आहे, एवढी एवढ्या माझ्या हाताकडे. आणि आपला नैतिक पालक आहे, तो रोज पालक खाऊन येतो आणि क्रिकेटमध्ये एकदम भारी खेळतो आहे का नाही. असं फक्त असं करणार, असं बघा, असं करणं फक्त. ही तर एकदम येडं पोरगं आहे गबाळ, ह्याला काय अक्कल नावाची वस्तू नाही. हे आमचे तर स्टंप नवीन अपडेट केलेले आहेत, 10 करोडचे आणले शिवमने कालच दुबईहून. आपण इथं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे स्टंप खोदण्यासाठी. जिल्हा स्तरावर गेलेला आहे, आंतरराष्ट्रीय नंबर निघाला आहे. मित्रांनो टीम तर काय मागितली नाही, कारण की कालची त्यांची सेकंड इनिंग चालू होती. तर आता टीम मागितल्यानंतर मग आपला ब्लॉग कंटिन्यू करायचा, तर मला इथं बसावं लागेल आपला ब्लॉग. आपली टीम तर मागून झाली आहे बघा, अशी काय आपली टीम आहे सर्व. आणि मी एक आहे त्यातला बॅट्समॅन, आणि इथं आपल्या बॅट्समॅन दुसरे बॉलर सगळे. आणि पहिला टॉस जिंकला आणि तुमचा भाऊ का टॉस हारत नाही. मी काटा बोललो त्याला बोलायला शिवमला, आणि काटा पडलेला आहे. आणि डायरेक्ट आता चालू ट्राय बॉल फेकायला. आता बघूया आमचं कसं ते बघा, ट्राय बॉल आता दाखवायला ते मारून हुकला. आता बघा आकाशात गेला शुभम, आकाशात गेला, चंद्राला जाऊन आलाय. तर मित्रांनो आता बघा आमच्या त्याला बारकू उतरलेला आहे बॅटिंगसाठी. हे बघा कोण रनर थांबा. आपल्या बारक्या तर आउट झालाय. आता आलेलं नैतिक पालखी, बघूया काय दिवे लावते आपल्या. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip. Take me away, all worries to a place where my heart can play. Under the stars, by the ocean shore, by the vast grasslands. Oh, it's the smell of summer.
so high. I touch the summer sky. I sit around a fire, share stories that will never tire. I found the feeling of summer. I fell in love with the feeling of summer. The breeze is playing soft through the palm trees loft. Sing it whispers secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. So मित्रांनो फर्स्ट इनिंग अजून झाली नाही आमची बॅटिंग झाली आहे. तुमच्या भावाने आज 50 मारली, किती 58 रन काढले. बाकीचे जो शुभम आहेच. आता आमचे झालेले 201 रन. आता ही मॅच आम्ही उद्या खेळणार आहोत. तर उद्या पण बघा आमचे किती रन होतील. मला वाटते कधी वाटते किती रन होतात आरामशीर होतील 270 तरी होतील. 70 ना. मला आता जे वाटते 250 पाहिजे. बघूया आता जाऊया. आता मी जातो घरी है ना. हो मित्रांनो, आपण आता जस्ट रिक्षातून उतरलो. लेवल झालं, रिक्षा भेटला होता. पप्पा तर घरी गेले ते पाहिजे. एकदम गर्दी धावच लागणार. गर्दी असो, पाऊस असो किंवा काम सुटलं असते ना सर्वांचं. म्हणजे सर्व कामाला घरी जात असते त्याला गर्दी. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worry. पाठीमागे पण एवढी गर्दी नाही. आता बोलू शकतो. आता आपला क्लिअर मला आवाज तर येत असेल. थोडा आवाज पडला जे गाड्या त्यांचा हवेचा आवाजमुळे माझा आवाज थोडा येत असेल. आपण अर्ध्या रस्त्यात बसलो. अर्ध्या रस्त्यात Take me away, all worries to a place where my heart can play. Under the stars, by the ocean shore, by the vast grasslands. Oh, it's a smell. मित्रांनो 7 वाजले 8:30 आणि घरी तर आलेलं आहे. आणि मस्तपैकी हातपाय धुवून गन पावडर केलेलं आहे. आणि आता बसतो मी अभ्यासाला. आणि अभ्यास झाल्यानंतर मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 9:30 आणि माझा अभ्यास करून झालेला आहे. बघा आता जेवायला घेतलेलं आहे. जेवायचा पण टायमिंग झालेला आहे. डाळ भात मम्मीने गरम गरम केलेला आहे. तर आता मी डाळ भात खातो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 10:02 आणि माझं जेवणही झालेलं आहे. आणि इथं बाहेर जरा हवेला उभारलं, एकदम थंड हवा येते त्या. हे बघा. आणि इथं बाहेर अटल सेतूच्या लाईटी झालेल्या आहेत बघा. The sun is shining bright like a colorful aurora. मित्रांनो आता आपल्या आवडत्या जागेवर जाऊया.
हिचं जरा एकदम भारी आणि एकदम थंडी गार हवा हे बघा. The sun is shining bright like a colorful aurora. It मित्रांनो इतकी गार हवा येईल ना तर वाटतं की डायरेक्ट तिथंच झोपावं बाहेर. आणि घरामध्ये खूप गरमी होते रात्री, दोन्ही फॅन चालू असून आणि वरतून मच्छर पण चावतात. माझ्या हाताला चावलेले आहेत, तोंडाला पण चावले. ते गरमीच्या फळे आलेले एकदम भारी वाटतंय आणि फुल टम भरलेलं आहे. आजचा असा काय आपला दिवस गेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजच्या दिवसात एवढंच. थँक्यू फॉर जस्ट वॉचिंग. बाय बाय.